मनीषाताई या सगळेजण आले कसं आणि आहे, पैसे वाटत होते असा आरोप केला. त्यांना आरोप करायला काय, त्या वाटेल तसे आरोप करणार. ती बोगसच लोक आहेत, दोघंही भाऊ बोगस आहेत, त्यामुळे ते वाटेल तसे आरोप करणार. ताई, तुमच्यावरती देखील आरोप लावला आहे की तुम्ही पेडणेकर हे सगळेजण त्या ठिकाणी आले, पैसे वाटप करत होते, पकडायला गेलो तेव्हा बॅग घेऊन हे पाहिले, अशा प्रकारचं. हे ढोंगी लोक आहेत. हे पूर्ण डोंबिवलीमध्ये माहिती आहे, हे ढोंगी लोक आहेत. आज जो नाटेकर तो बिचारा कधी कोणाच्यामध्ये नसायचा, त्या माणसाला ह्या लोकांनी कोयत्याने मारलेलं आहे. अक्षरशः त्याच्या डोक्याची आज नस तुटलेली आहे. एम्स हॉस्पिटलला तो ॲडमिट आहे. यांची गुंडगिरी कुठंतरी थांबली पाहिजे आणि नागरिकांना पण समजलं पाहिजे की हे दहशतीखाली लोकांना घाबरवून ठेवतात. आज एवढी वर्ष त्या प्रभागामध्ये नगरसेवक होते, लोकांना दहशतीखाली ठेवूनच, लोकांना साड्या आणि पैसे वाटूनच. मी आज स्वतः एका महिलेला पकडलेलं आहे साडी. ती मला बोलली की नितीन पाटीलनी आम्हाला साड्या वाटल्या म्हणून. तुम्ही त्या ठिकाणी आज गेलेले, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं आज? कुठं चाललेले तुम्ही प्रचारासाठी या मंदिरासाठी? काय नेमकं थांबवले? कसा हा वाद सुरू झाला? नाही, तो वाद ते लोक काहीतरी त्यांना आमंत्रण होतं नाटेकरला वगैरे, म्हणून तिथे ते लोक गेलेले होते आमंत्रणसाठी, पूजेसाठी. मग हा नितीन काय सांगाल, आपल्या किती जण जखमी आहेत आणि नेमकं त्या ठिकाणी काय प्रकार घडला? आता मी थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत. नाटेकर ओमनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ॲडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती छत्री हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत, म्हणजे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं. आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते. तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं ते, कोणी मला खरी परिस्थिती, ते शुद्धीवरती आलं ती कळेल आपल्याला. पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यात नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं. नेमकं काय कारण आहे? कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप केला, पैसे वाटप असल्याचा आरोप केला. नाही, ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे ते नितीन पाटील स्वतः नितीन पाटील स्वतः बोलत आहेत की तुम्ही 10 वाजता ह्या ठिकाणी कशासाठी सभा घेत आहे. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो होतो असं ओमनाथ नाटेकर सांगतायत. हे त्या एका क्लिपमध्ये दिसतंय. त्यामुळे काही पैसे वाटपचा विषयच नाही आहे. नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते. किती जणांना मार खाल्ले आणि हे त्या ठिकाणी ॲक्च्युली कशाला गेलेले? बघा, ओमनाथ नाटेकर आणि त्यांच्याबरोबर 2-3 सहकारी एक तिकडे एका सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते. आता मनीषा राणे वगैरे